नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे पॉइंटेड चर्चामध्ये. तर आजही मी तुमच्यासाठी भन्नाट अशा बिझनेस न्यूज घेऊन आलेलो आहे, जे जर तुम्ही समजून घेतल्या तर आज इन्व्हेस्टमेंट करताना त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. त्यामुळे एकही न्यूज स्किप करू नका. सगळ्या न्यूज ह्या इम्पॉर्टंट असणार आहे. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम चला तर मग सुरू करूया. आजची पहिली न्यूज आहे अर्थातच इराण USA युद्धाबद्दल. तर मित्रांनो, इस्लामाबाद मध्ये शांती चर्चा चालू आहे इराण आणि अमेरिकेमध्ये. आणि अमेरिकेने इराणकडे 20 वर्षांसाठी युरेनियम एनरिचमेंट पूर्णपणे थांबवण्याची मागणी केलेली होती. पण इराणने म्हटलं आहे की आम्ही जास्तीत जास्त 5 वर्ष फक्त थांबू शकतो. त्यामुळे हे जे डिस्कशन आहे ते विस्कळीत चालल्याचं दिसून येत आहे. आणि हे सीज फायर 21 एप्रिलला संपणार आहे. त्यामुळे पाकिस्तान, इजिप्त, तुर्की, मेडिटर आता तोडगा काढण्यासाठी धावपळ करत आहेत. मित्रांनो समजून घ्या, जर 21 एप्रिलला ही सीज फायर फेल झाली तर क्रूड ऑइल परत $110 पर बॅरल पेक्षा वाढू शकते आणि त्यामुळे निफ्टी आपली पुन्हा घसरणार आणि गोल्ड, BL, HAL, ONGC या डिफेन्सिव्ह बेट्ससाठी तुम्ही तयार राहा. तर नेक्स्ट न्यूज आहे युद्धामध्ये किती खर्च झाला याबद्दल. तर इराण सरकारने अधिकृतरित्या मान्य केलं आहे की युद्धामुळे त्यांच्या इकॉनॉमीला किमान $300 बिलियन ते $1 ट्रिलियन एवढा नुकसान झालेलं आहे. हे 1970च्या ऑइल क्रायसिस नंतर जगातील सर्वात मोठं ऑइल सप्लाय डिस्ट्रप्शन ठरलेलं आहे. अमेरिकेने सुद्धा मान्य केलं आहे की त्यांच्या ऑपरेशन एपिक फ्युरीच्या पहिल्या 6 दिवसांमध्येच $11.3 बिलियन त्यांना खर्च आलेला होता. आणि त्यामुळेच पेंटागॉनने काँग्रेसला $200 बिलियन अतिरिक्त देण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि मित्रांनो असं समजू नका की इराण आणि अमेरिकेलाच फक्त नुकसान झालेलं आहे, तर इंडियाच्याही इकॉनॉमीला याचा फटका नक्कीच पडलेला आहे. कारण क्रूड ऑइल हे $104 पेक्षाही जास्त आता ट्रेड करत आहेत. तसेच जे शिपिंग येतात त्याचं इन्शुरन्सही 1900 पटीने म्हणजे 19 पटाने ते जे इन्शुरन्स आहे ते महाग झालेलं आहे. हे सगळं सांगण्याचा मुद्दा एकच की इंडियालाही याचा फटका बसलेला आहे आणि त्यामुळे RBIलाही रेट कट करणं हे खूप कठीण होऊन बसलेलं आहे. आणि मित्रांनो नेक्स्ट न्यूज ही भारताला ऑटो सेक्टर आणि टेक्सटाईल मध्ये किती फटका बसला याबद्दल आहे. तर हर्मुझ डिस्ट्रप्शनमुळे इंडियामध्ये पॉलिस्टरची किंमत ही 40% वाढलेली आहे आणि टेक्सटाईल कंपनी हा खर्च कस्टमरवर टाकू शकत नाही. इंडियाचे टेक्सटाईल एक्सपोर्ट एप्रिल 25 पासून ते फेब 26 पर्यंत $29.5 बिलियन राहिलेला आहे, जे की मागच्या वर्षीपेक्षा खूप कमी आहे. आणि त्यातच मित्रांनो ऑटो आणि टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंगच्या हार्टलँड्समध्ये कुकिंग गॅस महागल्यामुळे मायग्रंट वर्कर हे परत चाललेले आहेत. त्यामुळे प्रोडक्शन खूप मंदावत आहे. त्यामुळे मित्रांनो टेक्सटाईल स्टॉक्स म्हणजेच पेज इंडस्ट्रीज, अरविंद, KPR मिल सध्या दबावाखाली आहेत. जर युद्ध संपलं आणि पॉलिस्टरची किंमत जर खाली आली तर याच्यात मोठी रिकव्हरी दिसू शकते. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो डिझेल टॅक्स बद्दल. तर हर्मुझ संकटानंतर इंडियाने डिझेल आणि फ्युएल जेट वर एक्सपोर्ट टॅक्स दुपटीपेक्षा जास्त वाढवलेला आहे. डिझेल एक्सपोर्ट ड्युटी ही 21.5 रुपयावरनं 55.5 पर लिटर झालेली आहे. आणि या विनफॉल टॅक्समुळे गव्हर्नमेंटला आता प्रत्येक 15 दिवसाला 1500 कोटी हे एक्स्ट्रा मिळतील. पण याच वेळी डोमेस्टिक फ्युएल कट्समुळे 7000 कोटी प्रत्येक 15 दिवसाला रेव्हेन्यू लॉसही गव्हर्नमेंटला होत आहे. त्यामुळेच मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीजला जे जामनगरमध्ये रिफायनरीज आहे आणि ONGCला ह्या एक्सपोर्ट टॅक्समुळे नक्की फटका बसू शकतो. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो LPG आणि PNG बद्दल. तर हर्मुझ संकटानंतर LPG सप्लायची भीती वाढल्याने मागच्या 5 आठवड्यांमध्ये 4 लाखांपेक्षा जास्त कंझ्युमर्स LPG सोडून PNG कडे वळलेले आहेत, म्हणजेच पाईप नॅचरल गॅस. सरकारने नवीन नियम केला आहे की ज्या भागात PNG उपलब्ध आहे तिथे जर लोकांनी LPG नाही सोडला तर 3 महिन्यांमध्ये त्यांचं LPG कनेक्शन हे बंद होऊन जाईल. इंडियामध्ये आतापर्यंत 33 कोटी LPG युजर्स आहेत, पण फक्त 1.62 कोटी लोक हे PNG यूज करत आहेत. आणि त्यामुळेच गव्हर्नमेंटचं हे PNG विस्तारासाठी एक मोठं पाऊल ठरलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो इंद्रप्रस्थ गॅस, महानगर गॅस, गुजरात गॅस या सिटी गॅसच्या डिस्ट्रीब्युशन कंपनीसाठी हे मॅसिव्ह ग्रोथ अपॉर्च्युनिटी असेल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो एन्थ्रोपिकने OpenAIला सेकंडरी मार्केटमध्ये व्हॅल्युएशन मध्ये मागे टाकलेलं आहे. तर प्रायव्हेट मार्केट व्हॅल्युएशन प्लॅटफॉर्मवरती एन्थ्रोपिकची इम्प्लाइड व्हॅल्युएशन ही $863 बिलियन झालेली आहे, पण OpenAIची $846 बिलियन. म्हणजेच मित्रांनो पहिल्यांदाच एन्थ्रोपिकने OpenAIला मागे टाकलेला आहे.
अँथ्रोपिकचा अॅन्युअल रेव्हेन्यू रन रेट हा मार्च 2026 मध्ये $30 बिलियन एवढा होता, जो की डिसेंबर 25 मध्ये $9 बिलियन होता फक्त. म्हणजे 3 महिन्यामध्ये 3.3 पट वाढ झालेली आहे. तर मित्रांनो, अँथ्रोपिकचा आयपीओ ऑक्टोबर 2026 ला येण्याची नक्कीच शक्यता आहे. इन्फोसिसने जसं वूप सारखं 33 टाइम रिटर्न मिळवलं, तसं जर तुम्हालाही पाहिजे असेल तर एआय आयपीओ ट्रॅक नक्की करा. आणि इंडियामध्ये एआय एक्सपोजर साठी तुम्ही टाटा कन्सल्टन्सी, विप्रो या कंपन्यांना नक्कीच तुम्ही ट्रॅक करू शकता. तसंच मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ओपन एआयच्या व्हॅल्युएशन वरती. ओपन एआयने मार्च 2026 मध्ये $122 बिलियन रेज केलेले आहेत आणि तेही $852 बिलियन व्हॅल्युएशन वरती. पण आता इन्व्हेस्टर्सना $600 मिलियन चे शेअर सेकंडरी मार्केटमध्ये विकताना एकही बायर मिळत नाहीये आणि याच बायर्स कडे $2 बिलियन कॅश पडून आहे, पण तो पैसा ते अँथ्रोपिक शेअर साठी जपून ठेवत आहेत आणि हाच ओपन एआय साठी एक रेड फ्लॅग ठरत आहे. मार्केट अनालिसिस नुसार मित्रांनो, ओपन एआय 2026 मध्ये $14 बिलियन लॉस करणे अपेक्षित आहे. एकीकडे सीईओ ऑल्टमन बोलत आहेत की 2026 मध्ये आयपीओ आपण आणला पाहिजे, पण तेच सीएफओ सारा फ्रायर म्हणतात की अजून आपण तयार नाहीये. मित्रांनो, ओपन एआय मध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करणं हे रिटेल इन्व्हेस्टर्सला अवघड आहे, पण मायक्रोसॉफ्ट हा यामध्ये इनडायरेक्ट प्ले आहे, कारण मायक्रोसॉफ्टचा ओपन एआय मध्ये मोठा स्टेक आहे. मात्र अँथ्रोपिक जर ग्रो झाला खूप जास्त तर तो एक मायक्रोसॉफ्टला थ्रेट ठरू शकतो. त्यामुळे मित्रांनो, मायक्रोसॉफ्टच्या स्टॉकवर नक्की लक्ष ठेवा. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे मेटा आणि गुगल बद्दल. ई मार्केटरच्या अहवालानुसार मेटा 2026 मध्ये $253 बिलियन ऍड रेव्हेन्यू मिळवेल, पण गुगल $239 बिलियन. म्हणजेच पहिल्यांदा मेटा गुगलला ऍड रेव्हेन्यू मध्ये नक्कीच मागे टाकेल. मेटाचा ऍड ग्रोथ रेट हा 24.1% आहे, तर गुगलचा हा फक्त 11.9%. रील्स, इंस्टाग्राम, एआय पॉवर्ड ऍड्स हे मेटाचे सिक्रेट वेपन्स ठरत आहेत. तुम्ही जर बघितलं असेल, मेटा प्लस गुगल प्लस अमेझॉन मिळून हे जगाच्या 62.3% डिजिटल ऍड स्पेंडचे मालक होतील. त्यामुळे ह्या इंडस्ट्रीमध्ये एक कॉन्सन्ट्रेशन वाढत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो एनव्हिडिया बद्दल. तर सेमी ॲक्युरेटने रिपोर्ट दिला आहे की एनव्हिडिया एका लार्ज कंपनीला विकत घेण्याचा 1 वर्षापासून ट्राय करत आहे आणि या चर्चेमध्ये डेल आणि एचपीचं नाव पुढे येत आहे. आणि या चर्चेमुळे डेलचा स्टॉक हा 6.7% ने उसळला होता आणि एचपीचा स्टॉक हा 5.3% ने उसळला होता. पण नंतर एनव्हिडियाने ब्लूमबर्गला सांगितलं की हे सगळे रिपोर्ट्स खोटे आहेत, आम्ही कोणालाही विकत घेत नाहीये. आणि त्याच्या 1 तासामध्येच डेल हा -3.4% वर आणि एचपी -3% वर ट्रेड करू लागला. रुमर रॅली आणि डिनायल सेल ऑफ हा खेळ इन्व्हेस्टर्सला नक्कीच कळला पाहिजे. मित्रांनो, तुम्ही नक्की लक्ष द्या की एनव्हिडिया जीपीयूज इम्पोर्ट करणाऱ्या डेटा सेंटर कंपनीज ह्या जिओ, अडानी आणि एडब्ल्यूएस आहे आणि यांचा बिझनेस जर वाढला तर यांच्या शेअर प्राइस मध्येही चेंजेस होतील. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो भारत पे बद्दल. तर भारत पेचे को फाउंडर आणि सीओओ शाश्वत नकरानी यांनी ऑपरेशनल रोल सोडलेला आहे. ते स्ट्रॅटेजिक ऍडवायझर म्हणून आता काम बघतील आणि आयपीओ आणि मर्जर अँड ॲक्विजिशन मध्ये मदतही करतील. हे भारत पे मधून ओरिजिनल फाउंडर्सच्या ऑपरेशनल एक्झिटचे हे शेवटचं पाऊल ठरलेलं आहे. अश्नील ग्रोवर नंतर आता नकरानी यांनी ही कंपनी सोडलेली आहे. नवीन आयडियाजवर काम करायचं आहे असं नकरानींचं म्हणणं आहे. त्यांच्या नव्या स्टार्टअपचे डिटेल्स अजूनही जाहीर झालेले नाहीयेत. तर मित्रांनो, फिनटेक सेक्टर इंडियामध्ये ग्रोईंग आहे. फोन पे, रेझर पे, भारत पे यांचं व्हॅल्युएशन आता अनलॉक होऊ शकतं. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो जस्ट डायल बद्दल. जस्ट डायलचा Q4 फायनान्शियल इयर 26चा रिझल्ट बाहेर आलेला आहे. त्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की त्यांना नेट प्रॉफिट 100 करोडचा झालेला आहे आणि तो मागच्या वर्षीच्या तुलनेत 37% कमी आहे. आणि त्यातच सीएफओ अभिषेक बन्सल यांनी रिझिग्नेशन दिलेलं आहे. आज त्यांचा शेवटचा वर्किंग डे असेल. जस्ट डायलचे फंडामेंटल जरी स्ट्रॉंग असले तरी Q4 ने डिसअपॉइंट केलेला आहे. रिलायन्सने जस्ट डायलला B2B प्लॅटफॉर्म बनवण्याचा प्लॅन केलेला आहे, त्यामुळे तुम्ही लॉंग टर्म बेट नक्की लावू शकता. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो भारतीय एआय स्टार्टअप ट्रॅकचेक बद्दल. मुंबई लंडन एआयच्या स्टार्टअप ट्रॅकचेकने आयव्ही कॅप व्हेंचरच्या नेतृत्वाखाली IIFL सोबत $8 मिलियन सिरीज ए फंडिंग रेज केलेलं आहे. आता त्यांचं व्हॅल्युएशन हे $17 मिलियन वर पोहोचलेलं आहे. ट्रॅकचेक एआय एजंट बनवतो जे रिक्रुटमेंटचे सगळी कामं करतो. सोर्सिंग, स्क्रीनिंग, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन हे सगळं आता एकाच प्लॅटफॉर्मवर होत आहे. त्यांचे इंडियामध्ये 300+ कस्टमर्स आहेत, तर युरोपमध्येही आहे. फंडिंगचा उपयोग ते UK मध्ये टीम वाढवण्यासाठी आणि AI HR OS स्केल करण्यासाठी
ते आता करणार आहेत. समजून घ्या मित्रांनो, म्हणजे तुम्ही जर कुठे इंटरव्ह्यू देणार असाल तर इंटरव्ह्यूचे पहिल्या 3 स्टेप्स हा AI स्वतः करेल. त्यामुळे हायरिंग ही 10 टाइम्स फास्ट होईल. त्यामुळे याच्या डिपार्टमेंटला याचा खूप फायदा होणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, AWS ची मुंबईमधील होणारी इन्व्हेस्टमेंट. Amazon वेब सर्व्हिसेस म्हणजे AWS ने त्यांच्या मुंबई रिजनसाठी $8.3 बिलियन ची नवीन इन्व्हेस्टमेंट जाहीर केलेली आहे आणि यात त्यांनी नवी मुंबईमध्ये 38 एकर लँड ॲक्विजिशन ऑलरेडी केलेले आहे आणि या इन्व्हेस्टमेंटमुळे 2030 पर्यंत इंडियाच्या GDP मध्ये $15.3 बिलियन ऍडिशनल कॉन्ट्रीब्युशन ठरेल आणि त्यामध्येच 81,300 प्लस नवीन जॉब निर्माण होऊ शकतील असा अंदाजा आहे. मित्रांनो, तुम्ही समजून घ्या की डेटा सेंटर सप्लाय चेन जर झाली तर रिअल इस्टेट, पॉवर, नेटवर्किंग, कूलिंग सिस्टीम या सगळ्या सेक्टरमध्ये क्रांती येईल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो झेप्टो बद्दल. तर झेप्टोने IPO इन्व्हेस्टर रोड शो मध्ये FY29 ला फुल प्रॉफिटेबिलिटी आणि FY28 ला ब्रेक इव्हनचं टार्गेट सांगितलेलं आहे. Q4 FY26 मध्ये एबिटा लॉस हा 55 ते 60 करोड होता, जो की यापूर्वी जुलै आणि सप्टेंबर मध्ये 100 ते 110 करोड पर्यंत होता. म्हणजे 45% त्यांचा लॉस रिडक्शन झालेला आहे. सेबी अप्रूव्हल आता त्यांना IPOचं जून-जुलै पर्यंत भेटून जाईल. तसेच ते $5 बिलियन व्हॅल्युएशन वरती 11,000 ते 12,000 करोडचा IPO घेऊन येत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो IPLच्या ऍड रेव्हेन्यू बद्दल. तर TAM AdX डाटानुसार IPL 2026च्या पहिल्या 13 मॅचेस मध्ये टीव्ही ऍड व्हॉल्यूम हा 3% घसरलेला आहे आणि ऍडव्हर्टायझरची संख्या ही 31% कमी झालेली आहे. गुगल टीव्ही ऍड्स मध्ये 13% शेअरसह पहिल्या स्थानावर आहे. तर गेमिंग ऍड्स नाव ब्लॉक केल्यामुळे आणि वॉरमुळे इकॉनॉमिक अनसर्टेनिटी क्रिएट होत आहे आणि त्याचा इम्पॅक्ट हा ऍड रेव्हेन्यूवर येत आहे. पण यातच एक इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे की टीव्ही ऍड रेट हा स्थिर आहे. अजूनही तो 18 लाख रुपये पर 30 सेकंद चालू आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो RBI बद्दल. तर RBI ने फायनान्शियल इयर 27च्या GDP ग्रोथ प्रोजेक्शन हा 6.9% दिला होता. पण युद्ध चालू आहे, क्रूड ऑइलचं रेटही $104 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे हे टार्गेट अचीव करणं आता थोडं मुश्किल वाटत आहे. RBI रेपो रेट हा 5.25 वर जर अनचेंज राहिला तर आपण बोलू की हा न्यूट्रल स्टान्स असेल. पण जर 21 एप्रिल सीजफायर एक्सपायरी नंतर काय होते त्यावर RBIचे पुढचे निर्णय आता अवलंबून असतील. रुपी सध्या 92 ते 95च्या रेंजमध्ये आहे आणि RBI गव्हर्नर बोलत आहे की याचा काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पण विदेशी एक्सचेंज रिझर्व्हवर याचा दबाव नक्की जाणून येत आहे. 21 एप्रिल हा इंडियाच्या मार्केटसाठी सर्वात महत्त्वाची डेट ठरत आहे. जर रेट कट आला तर बँकिंग, रिअल इस्टेट, ऑटो सेक्टर बूम होतील आणि रेट कट जर नाही आला तर हाय इंटरेस्ट एन्व्हायरमेंट कंटिन्यू राहील. तर ह्या होत्या मित्रांनो आजच्या न्यूज. यामधील कोणती न्यूज तुम्हाला जास्त इम्पॅक्टफुल वाटली आणि तुम्हाला सर्वात जास्त इंटरेस्ट कोणत्या प्रकारच्या न्यूजमध्ये आहे हे मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग न्यूज सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.